मित्रांनो नमस्कार. KR3 शेअर मार्केट अँड फायनान्शियल्स मध्ये तुमचे स्वागत आहे. मी रोहित शिंगाणे. आज आपण पाहणार आहोत इफेक्ट ऑफ कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग हे जगातले 8वे आश्चर्य आहे. हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. तर आज आपण कंपाऊंडिंगचा इफेक्ट आपल्या गुंतवणुकीवर कशा प्रकारे होतो ते पाहणार आहोत. मी तुम्हाला आज दोन ऑप्शन देतो मित्रांनो. आज तुम्ही माझ्याकडून 10 करोड रुपये घ्या किंवा आज 1 रुपया, उद्या 2 रुपये, परवा 4 रुपये, चौथ्या दिवशी 8 रुपये, पाचव्या दिवशी 16 रुपये, याप्रमाणे रोज डबल वाढवत 31 दिवसपर्यंत पैसे घ्या. हे फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे, नाहीतर खरंच माझ्याकडे याल. ठीक आहे. परंतु हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला हे ऑप्शन देत आहे. मी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. आज 10 करोड रुपये घ्या किंवा आजपासून 31 दिवसपर्यंत रोज रोज डबल वाढवत 31 दिवसापर्यंत तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत. म्हणजे समजा 1 तारखेला सुरुवात केली तर 1 तारखेला 1 रुपया, 2 तारखेला 2 रुपये, 3 तारखेला 4 रुपये, 4 तारखेला 8 रुपये, 5 तारखेला 16 रुपये, याप्रमाणे वाढवत जायचे आहेत. मग दोघांपैकी तुम्ही कुठले ऑप्शन घ्याल ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचे आहे. कृपया आता इथे व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर 1 मिनिटात तुम्ही तुमचं कमेंट लिहा. तुम्ही कुठलं ऑप्शन घ्याल, ऑप्शन नंबर 1 का ऑप्शन नंबर 2. त्यानंतर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणारच आहे की नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता इथे पॉज करा आणि प्लीज तुमचे कमेंट लिहा. ओके, तर तुम्ही कमेंट लिहिलं असणारच असं मी गृहीत धरतो. आता हे जे ऑप्शन दिलेले आहेत ते आपण बघूया की कुठलं ऑप्शन योग्य होतं. आता इथे जर आपण बघितलं की 1 तारखेला समजा एखाद्याने हे ऑप्शन सिलेक्ट केलं आणि 1 तारखेला 1 रुपये मला पाहिजे, 2 तारखेला 2 पाहिजे, अशा पद्धतीने 31 तारखेपर्यंत जर डबल करत गेलं तर ते कंपाऊंडिंगचा फरक कशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त 10 करोड मिळणार होते, परंतु या ऑप्शनमध्ये तुम्हाला किती मिळतील ते आपण पाहूया. समजा एक ए पर्सन आहे आणि दुसरा बी पर्सन आहे. ए पर्सनने 10 करोड घेतले आणि तो बाजूला थांबला. आता बी पर्सन आहे त्याने मात्र हे सेकंड ऑप्शन घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी त्याला 1 रुपया मिळेल, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 4 रुपये, याप्रमाणे 10 दिवसात त्याला 512 रुपये मिळणार आहेत. चार्टवर मी इथे समजवलेलं आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरने ते करून पाहू शकता. आता पुढे जाऊया. जेव्हा आपण 11व्या दिवशी जाऊ मित्रांनो, तर 11व्या दिवशी 1024 रुपये मिळतील आणि असं वाढवत वाढवत 20व्या दिवशी त्याला 5,24,288 रुपये मिळणार आहेत. अजूनही ज्याने 10 करोड घेतलेले आहेत तो खुश आहे 20 दिवसापर्यंत, कारण की समोरच्याला फक्त 5,24,288 रुपये मिळालेले आहेत. परंतु कंपाऊंडिंगचा जो फरक आहे तो 21व्या दिवसानंतर कसा वाढत जातो ते आपण आता इथे पाहणार आहोत. 21व्या दिवशी मात्र तुमचं जे अमाऊंट आहे ते डबल होणार आहे, राईट. 10 लाख होऊन जातील. 22व्या दिवशी 20,97,000, 23व्या दिवशी 41,94,000, 24व्या दिवशी 83,88,000, 25व्या दिवशी 1,67,00,000, 26व्या दिवशी 3,35,00,000, 27व्या दिवशी 6,71,00,000, 28ला 13,42,00,000, 29ला 26,84,00,000, 30ला 53,68,00,000 आणि 31 तारखेला मात्र 107 करोड रुपये होणार आहेत मित्रांनो. हा आहे कंपाऊंडिंगचा इफेक्ट. आणि जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला नेहमीच मोठ्या प्रमाणावर जर संपत्ती निर्माण करायची असेल तर जास्तीत जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तुम्ही इथे बघितलं की 20 तारखेपर्यंत फक्त 5,24,000 रुपये मिळत होते, परंतु 31व्या दिवशी 107 करोड रुपये इथे अमाऊंट झालेली आहे. अशा पद्धतीने हे जे कंपाऊंडिंग आहे हे मॅजिक आहे, ही जादू आहे आणि ही जादूची किमया तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा तुम्ही मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक कराल. म्हणजे मित्रांनो, समजा SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण जर पैसा गुंतवणूक केली असेल तर काही लोक फक्त 5 ते 10 वर्ष थांबतात आणि ती अमाऊंट काढून घेतात. मात्र त्यांना कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे तो मिळत नाही. 10 वर्षात जास्तीत जास्त तुमची संपत्ती डबल किंवा जास्तीत जास्त ट्रिपल होऊ शकते. परंतु हीच गुंतवणूक जर आपण कंटिन्यू ठेवली, दर महिन्याला SIPच्या स्वरूपात 1,000 पासून 5,000, 10,000 तुमची जशी कॅपॅसिटी आहे, जशी अर्निंग आहे, तसं जर ठेवलं तर मात्र
30 ते 35 वर्षात तुम्हाला त्याचा खूप भरमसाठ असा फायदा होत असतो. इथे दरवर्षी डबल होणार नाही, परंतु मार्केटमध्ये काही फंड आहेत जे तुम्हाला 3 वर्षात ते 4 वर्षाच्या दरम्यान डबल करून देतात तुमचा पैसा. आणि 3 वर्षात समजा डबल एखादा फंड जर करत असेल तर 6व्या वर्षी तुमचे 4 पट होतात, नंतर 9व्या वर्षी 8 पट होतात, 12व्या वर्षी 16 पट होतात. अशा पद्धतीने तुमचा पैसा वाढत जातो. प्रत्येक फंड हा जो आहे 3 वर्षाचं डबल करेल असं काही नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. वेगवेगळे जे काही सल्लागार आहेत ते सल्लागार तुमच्या जी काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याला मॉनिटर करतात. स्विच करायचं असेल तर स्विच करतात. अशा पद्धतीने योग्य सल्लागाराचा जर तुम्ही सल्ला घेतला तर निश्चितच आपली संपत्ती वाढविण्यासाठी त्याची मदत होत असते मित्रांनो. अशा पद्धतीने जर आपण कंपाऊंडिंगवर विश्वास ठेवून जास्तीत जास्त कालावधीसाठी पैसा गुंतवणूक केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मी एक आर्थिक सल्लागार आहे. मी म्युच्युअल फंड आणि SIPचा ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर आहे आणि एनजे वेल्थ या कंपनीसाठी काम करतो. परंतु मित्रांनो इथे कुठलाही पद्धतीचा कंपनीचा जो काही जाहिरात आहे, कंपनीची जाहिरात करण्यासाठी मी इथे नाही. तुम्हाला कंपाऊंडिंगचा इफेक्ट समजवण्यासाठी मी इथे आलेलो होतो. तुम्हाला जर फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल किंवा फ्रीमध्ये म्युच्युअल फंडचं अकाउंट SIPचं अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या लिंक मिळून जातील. मित्रांनो, जास्तीत जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा आणि श्रीमंत बना, धनवंत बना. थँक यू व्हेरी मच.